छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून एका संशयित आरोपीचा एन्काउंटर केला गेला। अमोल खोतकर असं एन्काउंटर झालेल्या या संशयित आरोपीचं नाव आहे। अमोल उद्योजक लड्डांच्या घरावरील दरोड्याच्या प्रकरणातला आरोपी आहे। अमोल खोतकरनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्यानं फायरिंग केल्याचं कळतंय। छत्रपती संभाजीनगरच्या शहाजापूर भागात रात्री 12 वाजता एन्काउंटर झालं। त्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। संभाजीनगरमध्ये काही दिवशी वाळूज परिसरातील एक मोठे उद्योगपती आहेत आणि त्यांच्या घरावर दरोडा पडला होता। या दरोड्यामध्ये 8 किलो सोनं आणि कित्येक किलो चांदी या दरोड्यामध्ये चोरी गेली होती आणि मोठ्या प्रमाणात ऐवजही चोरीला गेला होता, नगद स्वरूपातही चोरी झाली होती। आणि त्या चोरीतील जो मुख्य आरोपी आहे ज्याचं नाव आहे अमोल खोतकर, असं अमोल खोतकर नाव आहे। आणि अमोल खोतकर काल एक जो वाळूज परिसरातील कचरापट्टी भाग आहे त्या कचरापट्टी भागात फिरत असल्याची माहिती किंवा टीप पोलिसांना मिळाली। पोलिसांनी या ठिकाणी अमोल खोतकरकडे धाव घेतली। अमोल खोतकर या ठिकाणी त्यांना सापडलाही, परंतु अमोल खोतकरने पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला असं पोलीस सूत्रांची माहिती आहे। आणि पोलिसावर रिव्हॉल्वर रोखल्यानंतर प्रतिकार म्हणून पोलिसांनी अमोल खोतकरवर गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये अमोल खोतकर जागी ठार झालेला आहे। आणि विशेष म्हणजे ही जी चोरी होती ही मोठी चोरी होती। 8 किलो सोनं आणि कित्येक किलो चांदी आणि कित्येक मोठ्या प्रमाणात रोकड या घटनेमध्ये चोरी गेलेलं होतं। आणि पोलिसांपुढे आव्हान होतं की ही चोर शोधून काढणं। चोर शोधत असताना चोर तर सापडला, परंतु चोराने पोलिसावर रिव्हॉल्वर रोखल्यामुळे पोलिसांना प्रतिकार म्हणून अमोल खोतकरवर गोळीबार करावा लागला आणि या घटनेत अमोल खोतकर हा आरोपी ठार झालेला आहे। कॅमेरामन असगर अलीसह संजय सरोदे, वाळूज, छत्रपती संभाजीनगर।